तर चला आपण इथे गुलाबजामसाठी मेजरमेंट बघून घेऊया। सर्वात प्रथम मी घेतला आहे रवा, जे मी वाटीमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 1 वाटीभर मी हा रवा घेणार आहे। हा जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही, मीडियम साईजचा रवा आहे। तुम्ही बघू शकता 1 वाटी भरून घेतली मी ते। आता त्यानंतर एवढं दूध घेतलं आहे मी, जे मी रवा मोजून घेतला ज्या वाटीने त्या 2 वाट्या दूध आहे। त्यानंतर बघा इथे मी गॅसवर ठेवली आहे कढई, कारण गुलाबजामचं जे मिक्सचर मी बनवणार आहे ते या कढईमध्ये बनवणार आहे। तुम्ही बघू शकता त्यासाठी मी इथे ॲड करणार आहे अर्धा चमचा तूप। तुम्ही बघू शकता इथे मी गॅसची फ्लेम कमीच ठेवली आहे, कारण की जर रवा आणि दूध आपण एकत्र ॲड केलं तर ते डायरेक्टली एकदम मिक्स होण्याच्या गाठी होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही बघू शकता आता मी यामध्ये हा रवा ॲड करून घेणार आहे आणि हा चांगला मिक्स करून घेणार आहे, कारण की हा थोडासा खरपूस भाजला पाहिजे। त्यामुळे आपले गुलाबजाम जे बनणार आहे ते अप्रतिम बनतील। तुम्ही बघू शकता आता मी हे ना मिक्स करून घेतलं आहे नीट, आणि रवाही बऱ्यापैकी आपला भाजला गेला आहे। कंटिन्यू चालवतच राहावं लागेल आपल्याला, कारण की खालून रवा जळण्याची शक्यता आहे। त्यानंतर इथे मी घेतलं आहे दूध मी सगळ्या याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता हे मी पूर्णतः मिक्स करून घेणार आहे। हे सारखं आपल्याला हलवायचं आहे, कारण की याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे, नंतर मिक्स करायला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। हे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्हीही करू शकता। बघा इथे एकजीव केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी थिक होत चालली आहे, म्हणजे घट्ट होत चाललं आहे। तुम्ही बघू शकता हे आपल्याला सारखं चालवत राहायचं आहे, आणि तूप टाकल्यामुळे ना ते जास्त चिकटत नाही आहे, म्हणजे कसं ते आपण तूप लावल्यामुळे ना जास्त असं मळताना आपल्या हाताला ते चिकटणारही नाही। आता या ठिकाणी मी मोठी अशी परात घेतली आहे, ज्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामचं मिक्सचर काढून घ्यायचं आहे आणि आपल्या हातांनी मळायचं आहे। तर आता यामध्ये मी थोडंसं अजून तूप घालणार आहे, कारण की मला ते मळताना इझी जावं। तुम्ही बघू शकता आता मी हे गरमच मी मळून घेणार आहे, कारण नंतर कडक झालं तेव्हा ते मळता येणार नाही आणि त्याचे गुलाबजामही बनवता येणार नाही। तर चांगले आपल्या हाताने हे 5 ते 10 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे। एकदम असा लुसलुशीत गोळा तयार करून घ्यायचा याचा। तुम्ही बघू शकता आता इथे 10-5 मिनिट मी इथे हे मळून घेतल्यानंतर बघू शकता किती छान आपलं हे मिक्सचर तयार झालं आहे। आता हे मिक्सचर आपलं तयार झालं, आपण लगेच त्याचे गुलाबजाम बनवून घेणार आहे, कारण की ते नंतर एकदम कडक झाल्यानंतर सुकल्यानंतर ते आपली व्यवस्थित गुलाबजाम बनणार नाही आणि त्याला बाहेरून क्रॅकसुद्धा होतील। त्यामुळे तुम्ही बघू शकता आता मी याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता। मला ही साईज परफेक्ट वाटली म्हणून मी बनवले। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले गुलाबजाम बनवून तयार आहे, वाटत पण नाही आहे की रव्याचे बनवले आहे म्हणून। तुम्ही बघू शकता आणि याला क्रॅकही नाही पडत, एकदम असे हाताने एकदम व्यवस्थित असे गुलाबजाम बनवून घ्यायचे आपण। तुम्ही बघू शकता मी जसं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपण हे सर्व गुलाबजाम इथे बनवून घेणार आहे। बघू शकता इथे खूप छान इथे गुलाबजाम बनतात। सर्व गुलाबजाम आता आपण इथे बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता इथे आपले सर्व गुलाबजाम तयार आहेत। तुम्ही बघू शकता एका वाटीच्या प्रमाणामध्ये एवढे सारे गुलाबजाम बनले आणि गुलाबजाम खूप मस्त बनले आहे। तुम्ही बघू शकता कुठेही क्रॅक लागलेला नाही आहे, प्रत्येक गुलाबजाम एकदम परफेक्ट आहे। आता यानंतर मी पाक बनवण्यासाठी इथे छोटी कढई घेतली आहे। आता पाक बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 2 तांबे भरून पाणी। तर मी ते पाणी गरम करण्यासाठी घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आता इथे मी पाक बनवण्यासाठी साखर घेतली आहे। ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी इथे साखर मोजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी 1.5 कप साखर घेतली आहे पाकासाठी, म्हणजे 2 तांबे पाणी आणि त्याला 1.5 कप साखर घेतली आहे मी। तुम्ही बघू शकता आता ही साखर पूर्णतः विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 आपण लिंबाचा रस टाकणार आहेत। याच्याने पाक चांगला बनतो।
त्यानंतर मी इथे घेतलं आहे 7 ते 8 केसरच्या पाकळ्या. त्या मी या पाकामध्ये ॲड करून घेणार आहे. त्यानेही गुलाबजामचा फ्लेवर अप्रतिम येतो, तुम्ही बघू शकता. आणि मी कंटिन्यू हे चालवते. तुम्ही बघू शकता जवळपास पाक आपला तयार झाला आहे. काही 1 तार 2 तार वगैरे काहीच नाही, साधा आपला पाक तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले गुलाबजाम हे व्यवस्थित मुरतील पाकामध्ये. त्यानंतर आता इथे गुलाबजाम तळण्यासाठी मी कढई चढवली आहे गॅसवर, तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये मी तूप ॲड करून घेणार आहे. तुम्ही हवं तर तेलामध्येही गुलाबजाम तळू शकता, मी इथे तूपच घेतलं आहे. आता मी हे सर्व तूप यामध्ये ॲड करून घेणार आहे. आता हे पूर्णतः तूप आपण इथे विरघळून घ्यायचं आहे. आता इथे आपलं तूप गरम झालं आहे, तर मी एक एक करून गुलाबजाम फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हळूहळू एक एक गुलाबजाम आपण टाकून घ्यायचे. मी एकाच बॅचमध्ये सगळे गुलाबजाम तळून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि डायरेक्ट मोठ्या चमच्याने न हलवता मी काटा चम्मचच्या साहाय्याने हळूवार पद्धतीने ही गुलाबजाम साईडला करून घेणार आहे, कारण की तुटण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे लहान चमच्यानेच आपण हे हलवून घ्यायचे आणि कंटिन्यू हलवायचं आपल्याला, कारण की मग गुलाबजाम एका साईडने काळे होतील आणि एका साईडने कच्चे राहतील. आणि आपण हे कंटिन्यू चालवायचं आहे, कारण की मधून कच्चेच राहायची शक्यता असू शकते. त्यामुळे आपण कंटिन्यू आपण हे चालवतच ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे मी मोठा चमचा घेतला आहे आणि गॅसची फ्लेम मी कमीच राहू देणार आहे, कारण की आतूनही शिजले पाहिजे गुलाबजाम आणि पाकही आतपर्यंत मुरला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे. आता इथे तुम्ही बघू शकता की चांगला तर मळल्यामुळे ते एकही गुलाबजाम असा क्रॅक नाही झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकही तुपामध्ये फाटला नाही आहे किंवा चुरा नाही झाला, तुम्ही बघू शकता. त्यामुळे 10 ते 15 मिनटं चांगले आपण ते मिक्सचर आपण हाताने मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे इथे गुलाबजाम. तर आता मी हे गुलाबजाम पूर्णतः फ्राय करून घेणार आहे. तर इथे आपले गुलाबजाम बऱ्यापैकी फ्राय होत आले, तर मी आता कंटिन्यू अशी चालवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं करून घ्यायचं आहे, कारण की गुलाबजाम हे पूर्णतः असे एकसारखे असे तळले गेले पाहिजे. तुम्ही बघू शकता गुलाबजामचा कलर किती छान आला आहे. आता हे कंटिन्यू मी तसंच चालवणार आहे. थोडे अजून लाल करून घेणार आहे गुलाबजाम, कारण की आपण जेव्हा ते पाकात टाकू तेव्हा त्याचा कलर थोडासा लाईट होणार आहे. त्यामुळे थोडे डार्क करून घेणार आहे मी ते गुलाबजाम. तुम्ही बघू शकता इथे कंटिन्यू चालवल्यामुळे ना आपले गुलाबजाम आतून आणि बाहेरून दोन्हीकडून चांगले फ्राय होतात. तर इथे गुलाबजाम होत आले आपले, तुम्ही बघू शकता. आता हा कलर परफेक्ट आहे काढण्यासाठी, तर इथे मी आता ही गुलाबजाम काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता सर्व गुलाबजाम मी हळूहळू या एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर इथे आपले परफेक्ट रव्याचे गुलाबजाम तळून तयार आहेत. आता आपण काय करायचं, याला पाकामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी काय करणार आहे, थोडंसं पाक गरम करायला इथे मी ठेवला आहे, कारण की आता मी यामध्ये इलायची ॲड करणार आहे. तुम्ही म्हणशाल आता मी इलायची पहिले काय नाही ॲड केली, तर तिचा थोडासा कडवटपणा येतो आणि स्ट्रॉंग फ्लेवर येतो. त्यामुळे मी इलायची जेव्हा मी गुलाबजाम ॲड करणार आहे तेव्हाच टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे थोडीशी क्रश केली आहे आणि 2-3 घेतल्या आहे मी इथे इलायची, तुम्ही बघू शकता. आता इथे मी इलायची टाकून एकदा एकत्र करून घेणार आहे, म्हणजे त्याचा जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येत नाही आणि कडवटपणा येत नाही. त्यामुळे मी इथे इलायची टाकून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करणार आहे, मी एक एक करून हे गुलाबजाम या पाकामध्ये ॲड करणार आहे. गॅसची फ्लेम मी बंद करून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि नॉर्मल कोमट पाकामध्ये आपण हे गुलाबजाम ॲड करायचे, तुम्ही बघू शकता. किती छान दिसत आहे आपले गुलाबजाम. वाटतही नाही आहे की रव्यापासून बनवले. तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. आता काय करायचं माहिती आहे का, हे गुलाबजाम आपण ते 2 ते 3 तास आहे ना असेच मुरायला ठेवून द्यायचे. इथे काय झालं माहिती का, मला ती कढई थोडीशी छोटी वाटली, त्यामुळे मी गुलाबजाम व्यवस्थित मुरण्यासाठी ना एका मोठ्या भांड्यामध्ये पाक आणि गुलाबजाम काढून घेतले
तुम्ही बघू शकता। तर बघा इथे आपले गुलाबजाम बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले गुलाबजाम इथे तयार आहे आणि चवीलाही हे एक नंबर लागतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। मी तुम्हाला एक गुलाबजाम दाखवते, बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी आपला गुलाबजाम तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।